विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या लॉ वरील एक्झाम्पल सोडवणार आहोत. या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. महेंद्र आणि विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावरती बसलेले आहेत. Their masses are 75 kg and 80 kg respectively. त्यांची जी masses आहेत ती 75 kg आणि 80 kg आहे. What is the gravitational force between them? तर त्यांच्यातील gravitational force किती आहे? या ठिकाणी महेंद्र आणि विराट यांच्यामधलं अंतर दिलेलं आहे 1 मीटर. महेंद्रचं या ठिकाणी मास दिलेला आहे 75 kg आणि विराटचं दिलेलं आहे 80 kg आणि आपल्याला विचारले त्यांच्यातील ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे. आपण हे एक्झाम्पल सोडवूया. सर्वप्रथम एक्झाम्पल सोडवत असताना दिलेल्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत. त्याला गिव्हन असं म्हणतात. या एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं आहे ते आता आपण लिहून घेऊया. पहा, मी इथं गिव्हन लिहितो. गिव्हन म्हणजे दिलेले. काय काय दिलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये? पहा, मास ऑफ महेंद्र. मास ऑफ महेंद्र. महेंद्रचा मास किती दिलेला आहे? m1 बरोबर आपण ते m1 मानू 75 kg एवढं दिलेलं आहे. मास ऑफ विराट, या ठिकाणी विराटचं पण मास दिलेला आहे ते आहे m2 बरोबर 80 kg. आपण m2 मानले. या दोघांमधलं अंतर दिलेलं आहे. या अंतराला या ठिकाणी आपण r हे अक्षर मानू. अंतर दिलेलं आहे या ठिकाणी 1 मीटर. आता आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विचारलाय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे म्हणजे आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. SI युनिट मध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॅपिटल G बरोबर 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर अशी आहे. आता आपण हे एक्झाम्पल कोणाच्या लॉ नुसार सोडवणार आहोत? तर न्यूटनचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचा जो काही लॉ आहे त्यानुसार या ठिकाणी आपण काय करणार आहोत? हे सोडवणार आहोत. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. काय आहे या लॉचं एक्सप्रेशन? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन F इज इक्वल टू कॅपिटल G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू स्मॉल m1 इंटू m2 डिवाइडेड बाय r स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण प्रत्येकाच्या किमती टाकू. पहा, F इज इक्वल टू कॅपिटल G ची किंमत दिली आहे 6.67 इंटू 10⁻11 इंटू m1 ची किंमत दिली आहे 75, m2 दिलेला आहे 80 डिवाइडेड बाय r म्हणजे 1 मीटरचा स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1 चा स्क्वेअर किती येतो? 1च येतो. मग आपण या ठिकाणी लिहून घेऊ 6.67 इंटू 10⁻11 जे आहे त्यात आपण इथे लिहिण्याऐवजी शेवटी लिहू. आधी 75 इंटू 80 लिहू इंटू 10⁻11 डिवाइडेड बाय 1. आता कुठल्याही संख्येला जो छेद 1 असेल तर तो आपण नाही लिहिला तरी चालतो. या पुढील स्टेप पासून आपण छेद 1 लिहिणार नाही आहोत. डिनॉमिनेटरच्या ठिकाणी 1 नाही लिहिणार. पहा आता पुढची स्टेप काय होईल. पहा, आता आपण या ठिकाणी काय करू? 75 आणि 80 यांचं मल्टिप्लिकेशन करू. किती येत आहे? 0 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 0 येतं. 0 × 5 0, 0 × 7 0, 8 × 5 8×5 40, हातचे आले 4, 8 साठी 56, 56 आणि 4 60. मग आन्सर काय आला आपलं बघा? 0 शी 0, 0 शी 0, 0 शी 0, 6000. ते आता आपण या पुढच्या स्टेप मध्ये लिहूया. पहा, F is equal to 6.67 into 6000 into 10⁻11. पण आता हे 6000 मी कसे लिहू शकतो? तर पहा, मी 6000 असेही लिहू शकतो. कसे? 6.67 into 6 into 1000 into 10⁻11. आता हे जे 1000 आहे ते मी आणखी कशी लिहू शकतो? 1000 जे आहे ते मी अशी लिहू शकतो 10⁻3. मग जिथं 1000 आहे तिथं मी 10⁻3 लिहितो.
F is equal to 6.67 into 6 into 10 raised to 3 into 10 raised to minus 11. पहा तुम्हाला हा घातांकाचा नियम माहिती आहे. a raised to m into a raised to n बरोबर a raised to m plus n. जर पाया समान असेल, इथं पाया काय आहे, बेस काय आहे, a या दोघांचा पाया समान आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, तर आपण या ठिकाणी घातांकाची काय करू शकतो, बेरीज करू शकतो या लॉ नुसार. पहा आता वरच्या स्टेप मध्ये काय होईल, f is equal to 6.67 into 6 into 10 raised to 3 plus into bracket minus 11. आता या ठिकाणी ऍडिशन होण्याऐवजी काय होईल, सबट्रॅक्शन होईल, कारण एकाला मायनस चिन्ह आहे, एकाला प्लस चिन्ह आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. मग काय येईल, 6.67 into 6 into 10 raised to. आता या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे, 11, तिचं चिन्ह कोणतं आहे, मायनस. आता 11 मधून 3 गेल्यावर किती राहिले, 8, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस, म्हणून इथं मायनस 8. पुढं आता आपण काय करू, 6.67 आणि 6 यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 6.67 into 6 6 7 42, हातचे आले 4, 6 6 36 आणि 4 किती झाले, या ठिकाणी 40, हातचे आले 4, 6 7 36 आणि 4 40. किती घर सोडून दशम चिन्ह द्यायचे, 1 आणि 2, इकडून आपण 2 घर मोजू, 1 2 40.02. हे आपण आता वरती लिहू स्टेप मध्ये, 40.02 into 10 raised to minus 8. पण मला जे आन्सर आता लिहायचं आहे 4.002 असं लिहायचं आहे. तर मला काय करावं लागेल, जर मला असं आन्सर लिहायचं असेल तर मला या ठिकाणी हे जे काही 40.02 आलेलं आहे त्याला 10 ने डिवाइड पण करायचंय आणि त्याला 10 ने मल्टिप्लाय पण करायचंय. आता 10 चा घातांक जो आहे तो या ठिकाणी काहीच नाही म्हणजे किती आहे, तर या ठिकाणी 10 चा घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे. पहा ह्या 10 मुळे काय झालं, आपण असलेल्या 10 मुळे, छेदस्थानी असलेल्या 10 मुळे दशांश चिन्ह आणखी एक घर इकडे सरकल. f is equal to काही 4.002 into 10 raised to. आता पहा या ठिकाणी 1 प्लस मायनस 8. आता या ठिकाणी मोठी संख्या मायनस 8 आहे, त्यातून एक मायनस करायचा, काय आन्सर येईल, f is equal to 4.002 into 10 raised to. मोठ्या संख्येचं चिन्ह काय द्यायचे वजाबाकी झाल्यानंतर, 8 ने गेले 7, मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, -7. आता या ठिकाणी हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढलेला आहे, फोर्सचा याचा युनिट काय आहे, न्यूटन. मी इथं काय लिहितो, न्यूटन. अशा प्रकारे महेंद्र आणि विराट यांच्यामधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आलेला आहे, या ठिकाणी 4.002 into 10 raised to minus 7 न्यूटन एवढा आलेला आहे. मग आपण इथं लिहूया काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्र and Virat is 4.002 into 10 raised to minus 7 न्यूटन. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे.